की मस्ती के मस्ताने हजारों है, मस्ताने हजारों है. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा अशाच एका दिलखुश मस्तान्याकडे. माझं नाव आहे गौरव आणि तुमचं स्वागत आहे गौरव उद्योजकाचा या तुमच्या लाडक्या आणि एकमेव कार्यक्रमामध्ये. तर आज आपण कुठे आहोत? नक्कीच एका धिंगाणा माणसाला, एका ज्वलंत हॅपी गो लकी अशा एका पर्सनॅलिटीकडे आपण आलो आहोत. काहीही पुढचा मी एक्सप्लेनेशन न देता मी स्ट्रेट ओव्हर टू यू सर, प्लीज. थँक्यू सर. असेच तुमच्या मस्त भऱ्या डोळ्यांची तुम्हाला काळजी घ्यायची असेल, निगा राखायची असेल किंबहुना, तर तुम्हाला आमच्या जवळ यायला लागेल. आम्ही आहोत श्री समर्थ ऑप्टिकल्स. क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे समर्थ ऑप्टिकल्स मध्ये. मी आहे लालबाग मध्ये आणि समर्थ ऑप्टिकल्स एकच, वन अँड ओनली वन, मिस्टर सिद्धेश खानविलकर. येस, वन ऑफ माय फ्रेंड, गुड फ्रेंड. मी त्याच्याबरोबर जवळ आता वर्षभर काम करतोय. माझे बरेचसे चष्मे, जवळ अर्धा एक डझन चष्मे झालेले आहेत सरांकडनं. आम्ही भरपूर कॉन्टॅक्ट्स, आम्ही एका बिझनेस ग्रुपमध्ये काम करतो, तिकडे आम्ही भेटलो. सरांची ख्याती, सर ज्या प्रकारे डोळे चेक करतात, आता मी थोडंसं टेक्निकल आणि सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगतो. सर प्रोफेशनल आणि सर्टिफाईड ऑप्टोमेट्रिस्ट आहेत. त्याला आपण नेत्रनीती नीती तज्ञ. त्याच्यात दुसरं सर कॉन्टॅक्ट लेन्सचे कन्सल्टंट आहेत. म्हणजे जर तुम्हाला प्रोफेशनली एकदम साऊंड विथ द हेल्प ऑफ डॉक्टर्स चेकअप कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायचे असतील, ही इज द मॅन. तिसरं, सरांना हे खूपच गर्वाची गोष्ट आहे आणि आय फील व्हेरी प्राऊड टू बी कनेक्टेड विथ हिम वेन इट कम्स टू युअर आईज. डोळे हेच अनमोल, म्हणजे हे दिस इज अ टॅगलाईन ऑफ अ व्हेरी बिग ब्रँड. सरांची फेलोशिप झालेली आहे आय थिंक कॉर्नियावर शंकर नेत्रालय चेन्नई. शंकर नेत्रालय चेन्नई. इट इज अ वर्ल्ड्स बेस्ट हॉस्पिटल, आय मस्ट से, कनेक्टेड टू द आईज. आणि त्याच्यामध्ये सरांनी फेलोशिप केलेली आहे. आता मला वाटतं पुढचं सगळी सूत्र मी सरांच्या हातात सरळ देतो आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया हा सगळा त्यांचा प्रवास, त्यांच्या ह्या नेत्र व्यवसायातला प्रवास, त्यांच्या दुकानाची सगळी माहिती, त्यांच्याकडे रेंज काय आहे चष्म्यांच्या, त्यांची स्वतःची पर्सनल स्टोरी. लेट्स ओव्हर टू मिस्टर सिद्धेश. सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. प्रथम तुम्ही आल्याबद्दल, आमच्या समर्थ ऑप्टिकल्सला भेट दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि मला ही संधी दिली तुमच्यावर एक व्हिडिओ बनवायची. कमिंग बॅक टू माय क्वालिफिकेशन, बऱ्याचदा असं होतं ना की बऱ्याचशा ऑप्टिकल आउटलेट, म्हणजे आय एम नॉट ब्लेमिंग एव्हरीवन, बट बऱ्याचदा ऑप्टिशियन्समध्ये दे लॅक अ प्रॉपर ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्टोमेट्रिस्ट हा तुमच्या डोळे तपासतो, रिफ्रॅक्शन करतो, कॉन्टॅक्ट लेन्स कन्सल्टेशन करतो, तुम्हाला राईट ग्लासेस सांगतो, तुमच्या डोळ्याचे मेजरमेंट्स घेतो आणि प्रायमरी केअर ऑफ युअर आईज. आपण सर्जरी हा नंतरचा भाग आहे. प्रथमतः आमचं काम असतं की तुम्हाला कॅटरॅक्ट आहे किंवा डोळ्याचे काही आजार आहेत किंवा अजून काही गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्या निदर्शनात आणतो आणि दॅन आफ्टर तुमची पुढची हे चालू होते. मग ग्लासेस किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस किंवा तुम्ही ऑपरेशनसाठी हो, असा प्रकार. सो बऱ्याचदा ऑप्टिकल आउटलेटमध्ये नसतं. तर मी स्वतः मला प्राऊडली सांगायला आवडेल की ऑप्टोमेट्रिस्ट आहे आणि माझी 4 ब्रांचेस आणि 4ही ठिकाणी माझ्याकडे क्वालिफाईड ऑप्टोमेट्रिस्ट आहेत. आता ऑप्टोमेट्रिस्ट सर काय करतं, बेसिकली 20 प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेप्समध्ये आपण डोळे तपासतो. 20 प्रकारच्या 20 डिफरंट स्टेजेस. ऐकायला थोडंसं अवघड वाटतं, पण 10 मिनिटात त्या गोष्टी होतात. म्हणजे 15-20-30 सेकंदाची एक टेस्ट असते. मग त्याच्यामध्ये ती तुमची विजन झाली आहे, व्हिज्युअल ॲक्युटी झाली, नियर विजन, डिस्टन्स विजन, तुमचं रिफ्रॅक्शन, सब्जेक्टिव्ह करेक्शन, बरंच आहे. ड्युओक्रोम टेस्ट येतं, कलर विजन येते, बऱ्याचशा गोष्टी येतात ज्याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बाहेर पडतात. म्हणजे तुमच्या डोळ्यातले बऱ्याचशे आजार असतात ते ऑब्जेक्टिव्ह करेक्शन आपल्याला समजून येतात. सो त्या सर्व गोष्टी करतो आपण. म्हणजे नुसतं कम्प्युटराइज टेस्टिंग नाही, तर आमच्याकडे रेटिनोस्कोपने डोळे तपासले जातात, विच इज आमची बोलतो ना एक स्वॉर्ड आहे, आमचं हातखंड आहे की रेटिनोस्कोप हा प्रकार कोणाला शक्यता जास्त लोकांमध्ये प्रचलित नाही आहे. आणि आता कम्प्युटराइज टेस्टिंग 10-15 वर्षापूर्वी आल्यामुळे ते खूपच इझी झालंय. पण आम्ही जेव्हा कम्प्युटर नंबर देत नाही त्यावेळी मग आम्ही सुरू होतो, तर रेटिनोस्कोप इज बेस्ट ऑप्शन. ह्या सर्व गोष्टी आपण करतोय सर. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे आता 20 स्टेजेस, म्हणजे जरी ते 20 स्टेजेस वाटत असली तरी सिद्धेश सर म्हटले की ते अवघ्या 10 मिनिटांमध्ये, बट दॅट वुड बी सच अ ग्रेट प्रोफेशनल आय चेक ऑफ युअर्स. तर नक्की हे तुम्ही कन्सिडर करू शकता.
आणि याला काही वयाची मर्यादा सिद्धेश? नॉट एट ऑल सर. अगदी आपण 6 वर्षापासून ते मग 70, 80, 90 वयापर्यंत करू शकतो. 6 वर्ष मी ह्यासाठीच बोलतो की बऱ्याचदा मुलांना डोळे औषध टाकून मग बसवलं जातं. ते आपण 6 इयर्सच्या नंतर करतो. 6 इयर्सच्या अगोदर तेवढे कॉपरेट करत नाही. स्टील सर्टन केसेसमध्ये आम्ही ते पण करतो, पण त्याला 2 दिवसाची वेळ लागते. म्हणजे फर्स्ट डेला आपण जेव्हा पेशंट येतो तेव्हा आपण डोळ्यात औषध टाकून त्याला थोडा वेळ बसवतो आणि जी रेटिनोस्कोपी बोललो, जिकडे ऑब्जेक्टिव्ह करेक्शन म्हणतात त्याला, ते आम्ही करतो. आणि मग सेकंड डेला PMT पोस्ट मॅटर्निटी टेस्टसाठी बनवतो आणि मग आपण ती टेस्ट करतो. सो बघायला गेलं तर अगदी इन्फंट्स पासून ते आपण आणि 6 इयर्स आम्ही कन्सिडर करतो, मग त्या दिवशी होऊ शकतं म्हणून. बरोबर. आणि लहान मुलांना 100% काळजी तुम्हाला घ्यावी लागते, हँडल विथ केअर आहेच. दुसरं मला असं विचारायचं होतं की तुम्ही आता हे जेवढं मला सांगितलं की नेत्रनीती तज्ज्ञ म्हणा किंवा हे कॉर्नियाचं जे म्हणा, त्याचं जरा थोडंसं मला संक्षिप्तामध्ये पण डिटेल सांगायला की एक्झॅक्टली काय ह्या डिग्रीज आहेत. म्हणजे मला एक असाच अनुभव किंवा एक आपलं बेसिक असं एक विजन असतं की कुठल्याही डिस्पेन्सरीमध्ये एखादा नुसता काउंटरवर उभं राहून गोळ्या देऊन सुद्धा डॉक्टर झालेली लोक आहेत. पण दिस इज द व्हेरी फर्स्ट ऑप्टिशियन विच आय एम पर्सनली मीटिंग की ज्याने स्वतः मालकाने एवढे सगळे प्रोफेशनल कोर्सेस केले आहेत आणि त्याला खरंच मनापासून जिद्द आहे की प्रत्येकाचे डोळे हे अनमोल आहेतच आणि त्या प्रकारे मला त्याच्या पद्धतीने हँडल करायचं. त्याच्यावर थोडासा उजाळा. नक्कीच सर. माझ्या अकॅडमिक इयरमध्ये जेव्हा मी पास आउट झालो डिग्री घेऊन, तेव्हा माझ्याकडे जॉब होताच, पण त्यापूर्वी मी बोललो की थोडंसं आपल्याला एक फेलोशिप किंवा एक एक्स्ट्रा स्किल काहीतरी हवी आहे. सो त्यासाठी आपण शंकर नेत्रालय इज वन ऑफ द बेस्ट आय हॉस्पिटल इन थ्रूआउट द वर्ल्ड. म्हणजे जे बऱ्याच ठिकाणी काही होत नाही डोळ्यांचे, ते त्याचे सोल्युशन शंकर नेत्रालयाकडे असतं. तर तिकडे आपण फेलोशिप केली आहे कॉर्निया या विषयावर. कॉर्निया म्हणजे आपला हा जो ब्राऊन डोळा दिसत असेल तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये, त्याच्यावर एक थिन लेअर असते ट्रान्सपरंट प्लास्टिकच्या पिशवीसारखी, त्याला कॉर्निया म्हणतात. त्याच्यामध्ये 5 लेअर्स असतात आणि त्याच्यामध्ये भरपूर अभ्यास आहे मोठा तो. तो आपण 3 वर्ष त्या एका कॉर्नियावर अभ्यास केलाय आणि बिलीव्ह मी कॉन्टॅक्ट लेन्स जे लागतात ते तुमच्या कॉर्नियावर लागतात. ओके. सेकंडली आपण बोलतो ना आय डोनेट करणे किंवा आय ट्रान्सप्लांट करणे, पूर्ण डोळा ट्रान्सप्लांट होत नाही. कॉर्निया जी असते ना ती ट्रान्सप्लांट होते. म्हणजे कॉर्नियल ओपेसिटी फुल पडणं बोलतो आपण. त्यावेळी कसं होतं की जी कॉर्निया असते त्याचा फर्स्ट लेअर काढून जो डेड माणूस असतो त्याची जी डोनेटेड आय असते त्याची वरची कॉर्निया काढून एपिथेलियम वरची लेअर ती स्टिक केली जाते. अँड दॅट्स हाऊ युअर ट्रान्सप्लांटेशन, कॉर्निया ट्रान्सप्लांटेशन इज डन. सो कॉर्निया हा खूप महत्वाचा घटक आहे इन थ्रू आउट तो मीडिया आहे. तो जर ट्रान्सपरंट नसला तर आपल्याला नाही दिसू शकत. एखाद्या काचेला चुना लावल्यावर जसं दिसतं ना तशा प्रकारची विजन होऊ शकते. सो त्याच्यावर आपण हे केले आणि बेसिकली कॉन्टॅक्ट लेन्सेस त्याच्यावर बसतात. तर आपल्याला जर ज्या लेन्स बसवायचे ज्या गोष्टीवर त्याचा अभ्यास करणं डेफिनेटली महत्वाचं आहे आणि आपण ते केलं. क्या बात आहे. आय एम शुअर की जे हा एपिसोड बघताय की नक्कीच हा पॉइंट जो सरांनी आता मांडला इकडे की कॉर्निया जो सर्वात महत्वाचा विषय त्याच्याशिवाय आपल्याला काहीही दिसणार नाही आहे. तर फील फ्री, जर तुम्हाला असं काही इचिंग जाणवत असेल, तुम्हाला असं काही जळजळ जाणवत असेल, पाणी येणं जाणवत असेल, फील फ्री टू गेट इन टच विथ सिद्धेश. ही इज डेफिनेटली गोइंग टू हेल्प यू. आणि काय चाललंय एक्झॅक्टली तुमच्या डोळ्यासोबत हे तो तुम्हाला 100% पुरेपूर त्याचं सोल्युशन देईल. पुढच्या प्रश्नाकडे वळतो मी. सिद्धेश थोडासा असं इकडे या साईडला. आता तू जसं म्हटलास की चष्मा आहे, लेन्सेस आहेत, गॉगल्स आहेत, तर जरा थोडीशी मला व्हरायटी सांग की एक एखादा समजा आता यंगस्टर आहे किंवा एज प्रमाणे तू सजेशन करतो, आपण स्टायलिश म्हणूया थोडंसं आजच्या तारखेमध्ये. सो इट इज द स्पेक्स ऑफ द स्टेटमेंट्स नाउ. ओके, तर त्याच्याबद्दल काही सांगू शकशील का? राईट, डेफिनेटली. आता बघायला गेलं तर आपल्याकडे सर्व व्हरायटी राईट फ्रॉम रेट जर आपण सांगितलं राईट फ्रॉम 250 रुपीज टू स्काय इज द लिमिट. ग्लासेस सनग्लास कॅन बी एनी प्राइस. त्याच्यामध्ये पण कसं की आमच्या प्रोफेशनमध्ये दर आठवड्याला नवीन काही ना काही येत असतं. ॲज इन युअर केस तुम्ही कलरफुल फ्रेम वापरताय. हा, काही लोकांना बेसिक कलर म्हणजे ब्लॅक किंवा ब्राऊन मध्येच पाहिजे असतात. काही लोकांना मोठ्या शेप्स हवे असतात, काही छोट्या. सो इच अँड एव्हरी व्हरायटी आपल्याला ठेवायला लागते फर्स्ट ऑफ ऑल. आणि जसं मी सांगितलं दर वीकला आमचा जो पण डिस्प्ले आहे तो पूर्ण इनफॅक्ट वीक पण बोला की 3-3, 4-4 दिवसांनी पण चेंज होतो. सो जसं नवीन काहीतरी येतं, नवीन काहीतरी आम्हाला दिसतं तसं बट ऑब्वियस आम्ही त्याचे पर्चेसिंग होते किंवा आमच्याकडे येतं ते आणि मग आम्ही ते डिस्प्ले करतो. सो दिस इज हाऊ वी वर्कआउट आणि बीइंग
आपल्याला राहण्यासाठी इकडे स्टूड इन द मार्केट वी हॅव टू प्रोफेशनल मार्केट आपल्याला हे सर्व गोष्टी ठेवाव्या लागतात राईट. तुम्ही सनग्लास कुठेही बघितला हल्ली काळ आहे मोठ्या सनग्लासेसचा. फेस किती छोटा असून ते किंबहुना लेडीज मध्ये मोठे सनग्लास खूप चालले जातात आणि ते आपल्याला ठेवायला लागतात बेसिकली. मग कॅटाय असेल किंवा मोनालिसा फ्रेम्स असतील बऱ्याचशा असतील. म्हणजे आता थोडक्यात असं म्हणायचं झालं की एक याचाही फरक पडतो का की बॉलिवूड मध्ये काही ट्रेंड चालू आहे किंवा फॅशन इंडस्ट्रीमध्ये काही ट्रेंड चालू आहे ते तुला अपडेट करायचं आहे. 100% त्याच्याशिवाय काय दाना पाणी पुढे चालणार डेफिनेटली क्या बात आहे. म्हणजे ह्या व्यवसायामध्ये तुला एक तर सतत सतर्क राहायचंय, अलर्ट राहायचंय, अपडेटेड राहायचंय आणि तेवढीच इन्व्हेस्टमेंट. नक्कीच, नो डाऊट अबाउट इट. आता मला सांग की कॉन्टॅक्ट लेन्सेस का चष्मा? दोघांना आपापलं महत्व आहे. ओके, ग्लासेसला पण कॉन्टॅक्ट लेन्स. आता कॉन्टॅक्ट लेन्स जास्त अपील करते एक एज ग्रुपमध्ये ना. फॉर एक्झाम्पल लाईक 16 to 24-25 जो कॉलेज गोईंग आहे किंवा इनिशियली ऑफिसला वगैरे जाणार त्या ग्रुपमध्ये. आणि दॅट टू इन फिमेल्स इट मॅटर्स अ मोर. कारण की बऱ्याचदा ते आउटफिट चांगला असतो, एक छान साडी नेसलेली असते आणि त्याच्यावर त्यांना 5-6 नंबरचा चष्मा घालायला लागतो. सो त्यावेळी आपण जर त्यांना कॉन्टॅक्ट लेन्स देतो तर एक सेल्फ कॉन्फिडन्स येतो. सारखा हात डोळ्यावर जात नाही, चष्मा माझा बरोबर आहे की मी छान वाटते की नाही. तसंच ते लेन्स घातल्याने फ्री ऑफ एव्हरीथिंग. सो दॅट्स मेक्स. आणि तसे आम्हाला फीडबॅक आले. एक सक्सेस स्टोरी सांगायला आवडेल. एक म्हणजे बऱ्याचशा झाल्या तशा. एक फिमेल होती, त्यांचं बरेच वर्ष लग्न जमत नव्हतं. शी वॉज हॅव्हिंग ऑलमोस्ट 10-12 प्रिस्क्रिप्शन, -12 नंबर वगैरे होता आणि तो ग्लास पण खूपच थिक व्हायचं. म्हणजे आपण ठरवून पण ती पातळ बनवू शकत नव्हतो असं. सो इन दॅट केस आपण जपती शी वॉज नॉट रेडी टू. बट मी ऍक्च्युली तिला लेन्स दिले आणि बिलीव्ह मी आय एम नॉट बोस्टिंग पण मी तिला फ्री ऑफ कॉस्ट ती एक पेअर दिली. बोलो ताई तू वापर आणि मग मला सांग. आणि एक बार वापरलं, टचवूड त्या दीड महिन्यामध्ये तिचं लग्न ठरलं. सो दॅट इज अ ग्रेट सक्सेस स्टोरी. इट इज अ सक्सेस गुजबम्प येते मला पण. मी शेअर करणार होतो की गुजबम्प आले की तुला एक मनातून वाटलं. मला हा खरंच सिद्धेश तुला इकडे थांबवावं वाटतं आणि त्याचे खरंच मला हात जोडायचे वाटतं की एक माणुसकीची फिलिंग. व्यवसाय कुठलाही असो सर, पैसे येतील आणि जातील, पण वेन यू फील इट फ्रॉम हिअर आणि जे तुझं सतत एक ध्यास आहे, अभ्यास आहे आणि तू सतत त्याच्यासाठी सतर्क आहे. एखाद्याचं जर आयुष्य बनलं त्या डोळ्यांनी की मस्ती. सो इट इज अ व्हेरी ग्लॅड मोमेंट. आय रिअली कॉंग्रॅच्युलेट यू ऑन दिस वन. आय एम शुअर तुझ्याकडे असे हजारो किस्से असतील सांगायला. तर पुढे सरकता आता आपण थोडंसं इकॉनॉमिकल बोलूया. कसं आहे की मला प्रत्येकाला रेबेन, पॉलराइड, होया हे मोठे मोठे ब्रँड्स परवडतीलच असं नाही. तर तुझ्याकडे त्यांना ऑफर करायला, आपल्या सगळ्या मध्यमवर्गीय सगळ्यांना आपल्याला ऑफर करायला काय ऑफर्स आहेत किंवा कुठल्या प्रकारच्या फ्रेम्स? आता बघा, जर एखाद्याला रेबॅन वापरायचा किंवा कुठलाही चांगला ब्रँड वापरायचा आहे तर आपण त्यांना फ्लॅट 25% डिस्काउंट देतो. तुम्ही रँडमली कधी या माझ्याकडे आणि जस्ट आस्क मी फॉर एनी ऑफ द ब्रँड्स लाईक ते नाव गेले फॉसिल, रेबॅन, कार्डिन, वॉट एव्हर, टॉमी हिल्फिगर. तर आपण फ्लॅट 25% विच इज ॲक्च्युअली नेक्स्ट टू इम्पॉसिबल फॉर एनी ऑफ द रिटेलर्स. कारण की आपल्याला बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आपल्याला डीलरशिप मिळाली. सो वी गेट गुड मार्जिन अँड वी गिव्ह बेटर डिस्काउंट टू अवर एंड कस्टमर. सेकंडली जी आता होया किंवा ॲसिल क्रिझाल लेन्सेस वापरतात किंवा झाईसची जर्मन प्रोडक्ट लेन्स आहे ती वापरतात. आता ह्या सर्व चांगल्या ब्रँड्स आणि ही लेन्स आहे ना तुम्हाला डिस्टॉर्शन देत नाही कुठेही. तुमचं पॉईंट टू पॉईंट करेक्शन करतं. तुम्ही कुठल्या अँगलने बोलला तुम्हाला वाईट अँगल विजन भेटेल. आता ही घालायची इच्छा सर्वांची. जसं आपण बोलतो ना आयुष्यात एकदा तरी ब्लेझर घालावा किंवा आयुष्यात एकदा तरी आपण फेटा मांडावा किंवा रेमंडचा सूट घालावा, तसंच ती क्रिझाल चष्मा वापरण्याला एक क्वाईट असते की आपण ही लेन्स एकदाही घालावी, बघावं तरी काय दिसतं, स्पष्टपणा काय असतो. तर त्यासाठी आम्ही काय करतो की त्यांचा थोडा भार कमी करायला आम्ही सरसकट त्यांना फ्रेम फ्री करतो. एक सर्टन लिमिट 1500-1800 पर्यंतची फ्रेम फ्री आणि जी पण ग्लासची कॉस्ट होईल ती आम्ही त्यांना चार्ज करतो. आणि आपल्याकडे रेंज कशी आहेत, म्हणजे सपोज मिनिमम काय, मॅक्सिमम काय आणि मिडल रेंज काय, थोडंसं सांगितलं बरं पडेल. 250 पासून माझ्याकडे फ्रेमची स्टार्टिंग रेंज आहे. एक मिडल रेंज म्हणजे एक 500 ते 1500 पर्यंत वाईट कलेक्शन भेटेल आणि देन आफ्टर मग 2-3 हजारच्या रेंजमध्ये. आणि मग हाय लेवल 5000च्या अबो आहे. तो एक 25-30% ऑफ द होल बोलतो ना आपण बिझनेस असतो, तो कलेक्शन असतो. पण तो एक विशिष्ट वर्ग असतो ज्यांना तेच आवडतं आणि त्यासाठी आपल्याला ते ठेवायला पण लागतं. असं आहे ते. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे प्रत्येक यू नेम द ब्रँड यू हॅव इट. येस, ऑफकोर्स. तुझ्या ओव्हरऑल याचं महत्व आहे. राईट. आता एक टेक्निकल थोडासा प्रश्न आहे. मी आता लहानपणापासून चष्मा वापरतोय. आता प्लास्टिकची फ्रेम, मेटल फ्रेम आणि
किंवा दुसरं अजून काही नवीन काही मार्केटमध्ये आलं तर याच्यामध्ये काही तुझे सजेशन्स आहेत का आपल्या श्रोत्यांना की तुम्ही ही स्पेसिफिक वापरा किंवा ही नका वापरू किंवा असं काही? बरोबर. बेसिकली सर आता 3 प्रकारच्या फ्रेम येतात. एक असते ती फुल फ्रेम जशी तुम्ही वापरता सर, एक असते ती हाफ फ्रेम म्हणजे वरून फक्त त्याला फ्रेम असते, त्याला हाफ फ्रेम म्हणतात, आणि थर्ड असते ती रिमलेस. आता तिन्ही ह्याच्यामध्ये ना सर्वात मोस्ट डेलिकेट असेल तर ही रिमलेस, कारण की ह्याला आधार याला कुठेच फ्रेमला म्हणजे आधार नाही. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये आपण अनब्रेकेबल ग्लास बनवू शकतो, बट अगेन इट इज अ लिटिल बिट डेलिकेट. ओके, कम्पेअर टू योर्स जे तुम्ही वापरताय त्याचा मोस्ट स्टडीएस्ट फ्रेम. आजच्या तारखेला आज जरी तुम्ही काढून टाकली जरी काही होणार नाही, इट विल रिमेन ॲज इट इज. लाईक सो हल्ली प्लास्टिक जास्त चालतं, आणि मग काय करतात ना लोक, तो त्याच्यामध्ये पण आम्ही ऑफर देतो. बऱ्याच लोकांना बाहेर जाण्यासाठी वेगळा चष्मा आणि घरी घालण्यासाठी वेगळा चष्मा लागतो. मग आम्ही त्यासाठी काय ऑफर करतो की बाय 1 गेट 1 फ्री देतो ऑफर. एका फ्रेमच्या कॉस्टवर दुसरी फ्रेम आम्ही फ्री करतो. ऑफकोर्स एक ग्लास आम्ही चार्ज करतो त्याला. मग रिमलेस जी फ्रेम असते विदाउट फ्रेम ती ओकेशनल यूजसाठी, म्हणजे ती तुटणार नाही फुटणार नाही, आणि रेग्युलर यूजसाठी अशा टाईपची फुल प्लास्टिक फ्रेम. ओके, सो दिस इज इनफॅक्ट प्लास्टिक फ्रेम इज मोर इन ट्रेंड. ओके, आणि ती सतत इट हॅज बीन लॉंग टाइम इन द फॅशन, आणि त्याची ड्युरेबिलिटी पण चांगली आहे. ऑफ कोर्स त्याचं लाईफ त्याला पण नोज पॅड्स पण नसतात, नोज डज नॉट हर्ट यू, हर्ट करत नाही, ती नोज लाईन्स येत नाहीत. आता हा झाला सगळा चष्म्याचा विषय आणि सगळा इतर होतं. आता एकदम you being a doctor, you being so called as such a professional in this whole, I think मला हा तुला प्रश्न विचारायला आवडेल, बिफोर आय गेट इन टू द स्पेक्स, किंवा मला एखादा नंबर घ्यायचा असेल किंवा मला माझे डोळे अफेक्ट होत आहेत, मला एक सिद्धेश तुझ्याकडनं आपल्या श्रोत्यांसाठी टिप, म्हणजे तू अगदीच ह्या स्पेसिफिक टिपसाठी हा व्हिडिओ फेमस होणार आहे आणि त्याच्यासाठी तू फेमस होणार आहेस, की मला चष्मा लागूच नाही आणि मी डोळ्यांची काळजी घ्यावी, तर स्टेजेस वाईज थोडंसं तुझं मार्गदर्शन करू शकशील का, बिग एन एक्सपर्ट? शो आता हल्लीच्या काळात काय झालं ना, आम्ही जे बघितलंय आफ्टर द लॉकडाऊन बेसिकली, की बऱ्याच लोकांनी बराच वेळ मोबाईल किंवा कम्प्युटरवर घालवलाय. ओके, दॅट मे बी युअर वेब सिरीज, दॅट मे बी एनी ऑफ थिंग्स लाईक काही लोकांनी भरपूर कामं पण केली. सो त्यामुळे ना बऱ्याचशा लोकांना नंबर लागला, किंबहुना डोळे थोडे खराब म्हणजे वीक झाले, असा प्रकार झालाय. सो माझं म्हणणं आहे, ऑफकोर्स ही टेक्नॉलॉजी आहे, आपण त्याच्या थ्रू कुठे जाऊ शकत नाही, आपल्याला ऑफकोर्स तिकडेच काम करायचं, बट टेक अ ब्रेक इन बिटवीन. मोबाईलचा तुमचं जास्त वापर नसेल तर कमी करा. सेकंडली बऱ्याचदा मी बघितलं लो इल्युमिनेशन म्हणजे कमी लाईटिंगमध्ये लोक जास्त मोबाईल वापरतात, किंवा रात्रीच्या वेळी झोपताना वगैरे, तर त्या तुम्ही एक तर लाईट चालू ठेवून थोडा वेळ मोबाईल वापरा, किंवा लाईट बंद झाल्यानंतर मोबाईल वापरूच नका. थर्ड थिंग, जेव्हा पण तुम्ही कम्प्युटर प्रोफेशनल्स आहेत जे कम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणून एक सतत वापरताना, कम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणून हा एक प्रकार हल्ली भरपूर प्रचलित झाला आहे. सो तो कम्प्युटर विजन सिंड्रोममध्ये बेसिकली काय होतं, डोळ्याची जळजण होणे, डोळ्यातून पाणी येणं, स्ट्रेन होणं, अकोमोडेशन लेवल कमी होणं, म्हणजे तुमचं जे बघण्याचं हे आहे ते खूप स्ट्रेनफुल होतं, अकोमोडेट करत नाही, डोळे तुमचे स्थिर राहतात आणि त्यामुळे ताण पडतो डोळ्यावर. सो ते करताना आपण काय करायचं, ब्लिंक करा मध्ये मध्ये किंवा बाजूला बघा आणि मग खाली, कारण की तुम्ही इकडे जवळ बघताय, कन्व्हर्जन्स तुमची होते, डोळे असे आतमध्ये येतात, तर तुम्ही सरळ बघताय, तुम्हाला सरळ डायव्हर्जन्स होते, डोळे स्ट्रेट होत आहेत. सो ते कन्व्हर्जन्स बाहेर पडण्यासाठी, त्याच्यामुळे नंबर वाढू शकतो, ते न होण्यासाठी तुम्हाला लांब बघायचं आणि देन अगेन समोर बघायचं. मध्ये मध्ये तुम्ही असं करून थोडंसं डोळ्याला शेक देऊ शकता, सो दॅट यू विल गेट बेटर मसाज ओर आणि काम थोडंसं कमी झालं कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये तर बेटर आहे. खूप एक मला आता तू बोललेलास तो एक पॉइंट हा मला परत एकदा रिपीट करावा असं वाटतं मित्रांनो, की सतत न बघता थोडंसं दृष्टी लांब डिस्टन्सवर बघणं आणि पुन्हा पाहणं, हे जर तुम्ही सतत जरी करत राहिला, एक कॉमन सेन्स आणि लॉजिक म्हणतं की माझ्या नर्व्ह सिस्टम्स थोड्याशा ताणल्या जातात, किंवा प्रॅक्टिकली इफ आय लुक लाईक दिस ऑल द साइड, मला वाटतं की एक्सरसाइज पण आहे बुबुळांची, की लेफ्ट राईट अप डाऊन आपण एक्स्ट्राक्युलर मसल्ससाठी ते देतो. हा, तर ती एक्सरसाइज थोडक्यात ह्या पर्टिक्युलर ह्याच्यात. मित्रांनो, दिस इज अ व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह टॉपिक. डोळे हा खूपच सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आणि सिद्धेशनी खूप त्याच्यावर उजाळा टाकलेला आहे. तर नक्कीच म्हणजे मी हे नाही म्हणणार की बिझनेस आहे म्हणून तुमचे डोळे खराब व्हावे, नक्कीच आय एम शुअर तू त्याच्यातला नाहीच आहेस, आणि कारण की तुझ्यात तो जे मगाशी ताईचं एक्झाम्पल दिलं ते अजूनही माझ्या डोक्यात राहिलंय आणि 100% आपल्या सगळ्या मित्रांच्या श्रोत्यांच्या ते लक्षात राहील. पण तत्पूर्वी सगळ्यांनी 100% काळजी घ्या, जेवढी होईल तेवढी. हे बेसिक एक्सरसाइजेस आहेत, हे काय तुम्हाला सकाळी उठायचं नाही किंवा काही नाही. अजून एक गोष्ट गौरव सर आम्हाला सांगायला आवडते की हल्ली आहे ना जो ट्रेंड निघाला, आय एम नॉट नेमिंग दोज, बट घरी येऊन डोळे तपासले जातात आहेत, की
बऱ्याचशा म्हणजे आपण जसं आम्ही पण बाय वन गेट वन फ्री ऑफर देतो, पण कधी कधी ग्लासेसमध्ये पण कॉम्प्रोमाइज करून ऑफर दिल्या जातात. तर त्या ह्याला न भूलताना आपण थोडंसं सेन्सिबल काम केलं पाहिजे. आता जे आमच्याकडे जे टेस्टिंगची डिस्टन्स असते ना ती 6 मीटरची असते. बरोबर. आम्ही समजा कधी कधी आरसा लावला असेल तर असे 3 मीटर्स आणि 3 मीटर्स, किंवा आपण फूट्समध्ये बोललो तर 20 फूट्स, असे 10 फूट आणि असे 10 फूट. सो डबल थ्रोमध्ये आपण टेस्टिंग करतो. तो राईट वे ऑफ टेस्टिंग असते. जेव्हा एखादा माणूस तुमच्या घरी येतो आणि तुम्ही टेस्ट करतो, यू मे नॉट बी दॅट डिस्टन्स. ओके. किंवा तुमची इल्युमिनेशन असते ना, आता माझ्या इकडे जे बाहेरच्या स्टोअरमध्ये जे जेवढं लाईट आहे तेवढी माझ्या क्लिनिकमध्ये तेवढीशी लाईट नाही, थोडीशी कमी आहे, कारण की ती डोळ्याला सुथिंग नसते. तर त्या पर्टिक्युलर लाईटमध्ये आपल्याला टेस्ट करायला लागतं. बरोबर. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या घरून होऊ शकत नाही. सी बॅड रिडन आहे कोणी किंवा वयोवृद्ध आहे, वी कांट हेल्प इट. मी स्वतः पण ती सर्व्हिस देतो. मी घरी जाऊन त्यांचे डोळे तपासतो आणि त्यांना मग हे देतो. बट तुम्ही जर येऊ शकतात, तुम्ही जर चांगले चालता फिरतायत, तर तुमचा वेळ काढा थोडाफार तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये, आणि कुठल्याही स्टोअर किंवा कुठल्याही क्लिनिकमध्ये जाऊन प्रॉपर डोळे तपासा. दॅट मेक्स मेजर डिफरन्स. रिक्वेस्ट करण्यापेक्षा जान है तो जान है. येस येस येस. आणि आपण बेसिकली बघा, इंजेक्शन घ्यायला आपण कुठल्याही डॉक्टरकडे जातो, बरोबर. असं नॉट नेसेसरी आपण रस्त्यावर चालता कोणाकडून इंजेक्शन घेतो आणि अरे मला तर बरं वाटतं असं नाही करत. कारण कंपाऊंडर गोळ्या देतो, पण तरी पण आपण डॉक्टरकडेच जातो टू गेट प्रिस्क्रिप्शन. सो दिस इज हाऊ इट इज लाईक. सो थोडासा केअरफुल, डोळे कोणाच्या हातात देऊ नका तुम्ही. इट इज बेटर टू गो प्रोफेशनली. मी ऍक्च्युअली आता माझा पुढचा प्रश्न विचारणारच होतो, पण ऑलरेडी तू विचारलास की माझा पुढचा प्रश्न असा होता सिद्धेशला, की मिथ्स काय आहेत, म्हणजे लोकांनी खोट्या गोष्टींपासून कसं वाचावं ह्या इंडस्ट्रीमध्ये. एक तर तू आता सांगितलंच की बरेचशी लोक घरी येतात. आता तू तुझ्या एज्युकेशन प्रमाणे लाईटचं कॅल्क्युलेशन सांगितलं, उजेड किती असावा, त्याचा लाईटवर इफेक्ट होणारा. तर अशा अजून काही पॉइंट्स आहेत का की फ्रेम्स ना घेऊन, काचांना घेऊन, लेन्सेस ना घेऊन लोकांनी स्पेसिफिक ब्रँडच वापरावा, किंवा आपल्याकडे तर यावंच, नो डाऊट अबाउट इट. समर्थ ऑप्टिकल्स तर समर्थ आहेच तुम्हाला 10,000% जेन्युइन प्रोडक्ट द्यायला, बट मिथ्सवर काहीतरी अजून थोडासा उजळा टाकणार, म्हणजे काही मिसअंडरस्टँडिंग किंवा लोक फसवा. आता ग्लासेस बनवतो मी बऱ्याचदा बघितलं ना, आम्ही आहे ना सेंट्रेशन घेतो. डोळ्याची जी फ्रेम ही आपण घालतो ना, ते डोळ्यात घातल्यानंतर आपलं जे प्युपिल असतं बुबुळ त्याचं आणि याचं सेंटर आपण मॅच करतो. तो एक डॉट असतो. प्लस आपण पीडी मीटर एक प्रकारची एक मशीन आहे, आणि आपण सेंटर बघतो ह्याचा आणि ह्याचा डिस्टन्स नाकाच्या पासून किती आहे. ईडी बघतो त्याची पूर्ण लेंथ किती असेल. सो अशा बऱ्याचशा 4-5 टेक्निकल गोष्टीच्या आपण करतो आणि प्रिकाल म्हणतात त्याला, आणि तो आपण ग्लासेस बनवण्यासाठी देतो. आता बऱ्याचदा मी जे हे करत असतो ना, आणि माझ्याकडे जो नवीन आलेला असतो जो चष्मा वेअरर ऑलरेडी, तो बोलतो अरे सर हे मी पहिल्यांदा बघितलं इकडे, हे मी असं बघितलं नव्हतं, पहिल्या माझ्या ऑपरेशन असं काही केलं नव्हतं. सो दॅट मेक्स अस डिफरंट फ्रॉम रेस्ट ऑफ द रेस्ट. आणि ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे ऍक्च्युली. सर आम्हाला वेगळं व्हायचं असं काही नाही, पण ह्या गोष्टी एथिकली केल्या पाहिजे. ह्याला जास्त वेळ नाही लागत, 2 मिनिटाचा काम आहे. तेवढा वेळ तर आपला फ्रेम बघून दाखवायला होतो वेळ. सो त्या 2 मिनिटांमध्ये सेंट्रेशन करणं, त्याची लेंथ घेणं, आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ज्या ग्लास आपण जिकडे बनवतो त्या फॅक्टरीमध्ये देणं गरजेचं आहे. त्यानुसार ते तो बनवतो सेंट्रेशन म्हणून जेव्हा ग्लास घालतो एखादा माणूस, तो मग वाव फॅक्टर असतो त्याच्यामध्ये, क्लिअर असतं, त्रास होत नाही, पडल्यासारखं होत नाही, जम्प इफेक्ट होत नाही, अडॅप्टेशन टाइम खूप कमी लागतो. सो दॅट ऍक्च्युली ते गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी बऱ्याचदा लॅक होतात, बऱ्याचशा ऑप्टिशियनमध्ये ह्या गोष्टी केल्या जात नाही. सो त्या पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की सेंट्रेशन करणं, राईट फ्रेम्स चूज करणं, ह्या पण बऱ्याचशा गोष्टी शुड बी कन्सिडर. लाईक ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. हे जे सगळे टर्म्स आहेत, इनफॅक्ट मला वर्षभरापूर्वीचा माझा अनुभव आठवतो, जेव्हा मी पहिल्यांदा सिद्धेशला भेटलो आणि इकडे आलो, त्यांनी माझे डोळे चेक केलेले, आणि मी तेव्हा पण तुला म्हटलेलं अरे हे सगळं मी कधीच केलेलं नाही. आय बीन वेअरिंग आय डोंट नो स्पेक्स सिन्स माय चाइल्डहुड, पण हे कधीच नाही केलेलं आहे. तर तो माझा फार छान अनुभव होता. आणि एक मीटिंग पुरेपूर होऊन जाते एखाद्याशी कनेक्शन व्हायला आणि एखाद्याशी ऋणानुबंध जुळायला, की जेव्हा तो पॅशनेटली स्वतःचं काम करत असतो आणि तो तुमच्या सगळ्या जे काही तुम्हाला इल इफेक्ट्स आहेत किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये तकलीफ येत आहे, तो तुम्हाला जर त्या गोष्टीमध्ये पुरेपूर मार्गदर्शन करत असेल, जसं माझ्या स्वतःचा अनुभव आहे आणि माझ्यासारख्या हजारो लोकांचा आहे. सिद्धेश हा कम्प्लिटली यू हॅव सीन अ पॅकेज ऑफ अ क्वालिफाईड डॉक्टर. आय मस्ट से प्रोबेबली ती टर्म ठीक आहे मी खूप रिस्पॉन्सिबली यूज करतो, बट ही हॅज ऑल द सर्टिफिकेशन्स. यू वॉक डाऊन इन हिज स्टोअर, यू मीट हिम. बरं, हा झाला प्रोफेशनल पार्ट. हा धिंगाणा आहे ती वेगळीच गोष्ट, आपण ते व्हिडिओमध्ये नको टाकूया. अशा पद्धतीने ही सिद्धेशची सगळी जर्नी आहे. सिद्धेश, जसं आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे चाललोय, तुला काही तुझ्याकडनं स्पेसिफिक ऍड करावं असं किंवा कुठला पॉइंट राहिलाय असं वाटतंय का? वेल, एक फक्त ऍड करायचं आहे, आम्ही ना कॅम्प्स पण करतो.
Okay. नेत्रंजित शिबिर कॉर्पोरेट आय स्क्रीनिंग प्रोग्राम. हा. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की बेसिकली आम्ही कॅम्प करतो की नुसते कॅम्प करून तिकडे चष्मा वाटणं, ह्यापेक्षाही जास्त आम्ही तिकडे टेस्ट करतो हा. आणि तिकडच्या अगदीच जास्त त्रास असेल त्याला तर त्याला आमची चिठ्ठी देतो आणि त्यांना आमच्या कुठल्याही जवळच्या सेंटरला बोलवून तिकडे आपण प्रॉपर टेस्टिंग करतो. ओके. आता ही एक गोष्ट, आता आम्ही शाळा कव्हर केल्या आमच्या एरियातल्या तर बऱ्याचशा केल्या, अजून पण आपण करतोय. तर शाळेंमध्ये काय होतं ना, बऱ्याचदा अनलेस अंटील अ चाइल्ड इज गोइंग टू 9th or 10th स्टँडर्ड ही नेव्हर नो की त्याला नंबर असतो किंवा ताण पडत नाही, जास्त अभ्यास नसतो, नॉर्मल अभ्यास चालू असतो. तर आम्ही काय करतो, जेव्हा फर्स्ट किंवा सेकंड पासूनच त्याच्या शाळेत जातो, त्यांचे डोळे तपासतो फ्री ऑफ कॉस्ट, तेव्हा आम्हाला अर्ली स्टेजमध्ये कळतं की ह्या मुलाला की काय, मुलाला कुठल्या प्रकारचा आजार आहे आणि तो आपण अर्ली स्टेजमध्ये क्युअर करू शकतो. आणि सेकंड मला सांगायला आवडेल की आमच्या ह्याच्यामध्ये की एक 12 to 13 इयर्स ऑफ एज किंवा 15 इयर्स ऑफ एजच्या अगोदर बरेचसे डोळ्याचे आजार विकार बरे होऊ शकतात आणि मग आयुष्यभर तुम्हाला चष्मा घालायची गरज लागत नाही. ह्या गोष्टी पण होतात आणि पण ते आपण कसं लक्ष देत नाही. बऱ्याचदा आपण असं ऐकलं असतं की अरे मी 10वीला पोहोचलो ना, तेव्हा मला कळालं की मला 3 नंबर होता. तो 3 नंबर मे बी अर्धा किंवा 1 नंबर असेल त्याला, पण बिकॉज तो उशिरा पोहोचला त्या ठिकाणी ते 3 नंबर स्टार्टिंगच झाली आणि मग तो आयुष्यभर घालायला लागतो. असं बऱ्याचदा झालंय. 30% मुलांना ग्लासेस होते किंवा डोळ्याचे रिफ्रॅक्टिव्ह एरर्स होते आणि ते टचवूड आपण क्लिअर केले आणि असं बऱ्याचदा मुलांना चष्मे गेले जे आता कॉलेजेसला, कारण का आम्हाला 10 वर्ष झाली तिकडे, तर जी मुलं कॉलेजला झाले ते येतात कधी कधी, काका अरे माझा चष्मा गेला, नंबर गेला. सो यु नो दॅट ऑल्सो मेक्स अ जॉब सॅटिस्फॅक्शन की मी त्याला अर्ली स्टेजेसमध्ये काहीतरी क्युअर केलं अँड आय एम सॅटिस्फाईड. दिस इज व्हेरी ग्रेट सर्व्हिस. आता तुझे कॉर्पोरेट कॅम्प्स म्हटलं, तसंच आपण सोसायटीचे कॅम्प म्हणा किंवा हॉस्पिटल कॅम्प्स म्हणा किंवा एजेड लोकांसाठी म्हणा, तर आपण हे सगळं ऑर्गनाईज करतो. येस. ओके, ग्रेट. दिस इज वन मोर अपॉर्च्युनिटी वेअर यू कॅन कॉन्टॅक्ट सिद्धेश. तुम्ही नक्कीच सिद्धेशच्या याच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्याचा नंबर, व्हॉट्सअप नंबर खाली टाकेन की तुम्हाला तुमच्याकडे कुठे सर्टन ग्रुप आहे, सोसायटी आहे, तुमचं ऑफिस आहे, तुमची ऑफिसची टीम आहे, तुमच्या अंडर 50 जण कामं करतात, 10 जण काम करतात, 5 जण, Siddesh will make sure he come there and he will do the eye checkup for them. 100%. Yes, pleasure Siddesh. It was such a fun and pleasure. एवढी माहिती अवघ्या मला वाटतं 15 ते 20 मिनिटात मिळालेली आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही हजारो काय लाखो लोकांपर्यंत शेअर करा, कारण की डोळे हे अनमोल आहेतच. तर हे शेवटचं आपला क्लोजिंग शो आणि क्लोजिंग स्टेटमेंट आय विल रिक्वेस्ट मिस्टर सिद्धेश टू गो अहेड. ही नोज बेटर व्हॉट आय एम गोइंग टू से. लाईक मी नेहमीच बोलतो माझ्या कुठल्याही प्रेझेंटेशनच्या अखेरीस की तुमच्या सेवेशी सदैव तत्पर. मी सिद्धेश खानविलकर, समर्थ ऑप्टिकल्स. समर्थ ऑप्टिकल्स. नमस्कार.